मला असं वाटतं ही परिस्थिती आणि मागच्या परिस्थितीत खूप फरक आहे. हो, आपण जेव्हा इन्व्हेस्ट करतो तेव्हा इन्व्हेस्ट हे एका वेळेसाठी करत नाही. बरोबर आहे. आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहोत आणि लॉंग टर्मच इन्व्हेस्टमेंट केल्या पाहिजेत. आणि ते करत असताना आपल्याला असेट अलोकेशन म्हणजे आपण वेगवेगळ्या असेटमध्ये म्हणजे पब्लिक इक्विटी असेल, म्युच्युअल फंड असेल, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट असेल, एॲप्स असतील, त्याच्यानंतर तुमचे क्रेडिट फंड्स असतील, रिअल इस्टेट फंड्स असतील, त्याच्यानंतर कॉर्पोरेट बॉन्ड्स असतील, रिट्स असतील, एनविट्स असतील, किंवा सोनं असेल किंवा चांदी असेल किंवा असे प्रेशियस मेटल असेल, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून पोर्टफोलिओ तयार केला पाहिजे. तर पोर्टफोलिओ हा कुठल्याही एका पर्टिक्युलर वेळेसाठी नसतो, तो लॉंग टर्म असतो. आणि आजच्या ह्या परिस्थितीमध्ये हे नक्की आहे की जसं आपल्याला वार्षिक सेल लागतो मोठ्या गोष्टींचा आणि लोक त्याची वाट बघतात, तसा हा सेल लागण्याची संधी आता आहे. बरोबर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या काळामध्ये कुठलीही घाई न करता मार्केटमध्ये जंप करण्यापेक्षा सध्या लिक्विड असणं फार महत्त्वाचं आहे. कॅश इज किंग. बरोबर, थोडीशी कॅश बाळगणं असणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या ॲडवायझरचा सल्ला घेऊन, वेल्थ मॅनेजरचा सल्ला घेऊन आपण स्वतः जर त्यात ज्ञानी असाल तर स्वतः करू शकतात. पण मला असं वाटतं त्याचा सल्ला घेऊन आपण काहीतरी असेट अलोकेशन केलं पाहिजे. नक्की ही अपॉर्च्युनिटी असते. प्रत्येक आपण म्हणतो ना, क्रायसिस शुड नेव्हर गो वेस्ट. बरोबर आहे. जी मोठे लार्ज कॅप जे स्टॉक्स आहेत किंवा जे काही रिट इन्व्हेट्स आहेत, ह्याच्यामध्ये आता अपॉर्च्युनिटी नक्कीच आहे. बरोबर. आणि लार्ज कॅप स्टॉक्समध्ये 100% अपॉर्च्युनिटी आहे. काही मिड कॅपमध्ये अपॉर्च्युनिटी आहेत. आणि ह्या अपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या चांगल्या कंपन्या, चांगल्या मॅनेजमेंट, चांगली साईज ऑफ अपॉर्च्युनिटी असणाऱ्यामध्ये त्याच्यामध्ये त्या मार्जिन ऑफ सेफ्टी हा जो एक इन्व्हेस्टमेंटमधला मुद्दा असतो तो आता जर बघितला तर त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी नक्की येतील. पण त्यासाठी आपल्याला थोडे पेशन्स आणि थोडीशी वाट बघणं ही फार महत्त्वाची गरज आहे. आत्ताच्या मार्केटमध्ये अस्थिरता आहे, अनिश्चितता आहे आणि ते जटिल आहे हे सगळं जे चाललंय ते. आणि ते समजण्याच्या पलीकडचं आहे, कारण पॅरामीटर्स खूप जास्त आहेत. त्यामुळे आपण थोडंसं थांबायला पाहिजे, लिक्विड राहिलं पाहिजे आणि वाट बघितली पाहिजे अपॉर्च्युनिटीची असं